हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण फंडिंग ट्रेडिंगच्या एका ब्रोकर ॲपबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. काही दिवसाखाली मला एका मित्राने हे सजेस्ट केलं होतं, हे ब्रोकर ॲप. याच्यामध्ये मी स्वतः ह्यांचं एक चॅलेंज चालू होतं. ते चॅलेंज मी स्वतः घेतलं आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंगसुद्धा केली. त्याच्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट कमवला आणि आफ्टर प्रॉफिट कमवल्यानंतर काय झालं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही ह्या फंडेड चॅलेंजचा जर तुम्ही पण विचार करत असाल तर त्या अगोदर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला तर नक्की तुम्हाला बेनिफिट होईल. जर तुम्ही ह्याच ब्रोकरमधून नाही तर तुम्ही फंडेड ट्रेडिंग या प्रकाराबद्दल जर तुम्ही थोडं सिरियस असाल किंवा याच्यामध्ये ट्रेडिंग करण्याचा विचार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की मी ह्या ट्रेडिंगच्या फंडेडच्या प्रकारामध्ये ह्या फंडिंग ट्रेडिंगच्यामध्ये खूप जवळून सगळ्या गोष्टी पाहिल्यात. जर मी पाहिल्यात तर नक्की ते तुमच्यासाठी सुद्धा कामाचे आहेत खूप. तर तुम्ही मन लावून हा व्हिडिओ बघा. जर याच्यामध्ये काही समजलं नाही तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून जावा. कारण की याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर वेळ न घालवता आपण डायरेक्टली त्या चॅलेंजच्या त्या काय प्रकार होता, त्या कोणचा ॲप आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. कोणचं ब्रोकर हाऊस आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर चला जाऊयात. मी त्या वेबसाईटवर आता आलो आहे सध्या. तर हे आहे ते क्वांटम ट्रेडिंग कॅपिटल. हे असं ह्याचा इंटरफेस आहे, ही वेबसाईट आहे त्याची. तर ह्या वेबसाईटवर ह्या फंडेड ह्या ब्रोकरबरोबर मी काही दिवसाखाली ह्याच्याबद्दल बरोबर काम केलं आहे. आणि काम केल्याच्यानंतर जे माझे काही रिव्ह्यू आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या रिव्ह्यूनंतर तुम्ही स्वतःचं मत तुम्ही स्वतः बनवू शकता की याच्याबरोबर काय करायचं काय नाही ते. तर इथं तुम्हाला दिसेल की बऱ्याच काही गोष्टी ह्यांच्या इथं दिसतात की पास द चॅलेंज अँड गेट फंडेड. म्हणजे काय की ह्यांचं एक चॅलेंज आहे, ते चॅलेंज जर तुम्ही पास केलात तर तुम्हाला हे फंड प्रोव्हाइड करतात स्वतःचे आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही पुढे ट्रेडिंग करू शकता. तर यांचे चॅलेंजेस काय काय आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. मला माहिती आहे की ऑलरेडी हे व्हिडिओ खूप जणांनी बनवलेले आहेत, पण मेन मुद्द्याचं कोणीच काही बोललेलं नाही. मी तुम्हाला डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. त्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो याच्याबद्दल. फ्लेक्झिबल प्राइसिंग प्लॅन्स टू सूट ऑल ट्रेडिंग स्टाईल. इथं असं त्यांचे चॅलेंजेस दिले आहेत. $50,000 इथं अकाउंट देत आहेत. हे $1,00,000 आणि $2,00,000 इथं अकाउंट तुम्हाला मिळणार आहे. तर $1,00,000 जे अकाउंट आहे हे मी जरा इथून कट करून टाकतो म्हणजे आपल्याला दिसेल इथं व्यवस्थित. $50,000 जे अकाउंट आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पर अटेम्प्ट ही एक टायमाचं हे जर तुम्हाला अकाउंट पाहिजे असेल तर $488 तुम्ही हे अकाउंट घेऊ शकता. म्हणजे तुम्ही $488 यांना पे केले की तुमचं हे चॅलेंज ॲक्टिवेट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं वरी दिसतील ह्यांचे काय काय आहेत. 1 स्टेप चॅलेंज आहे. मॅक्झिमम डेली ड्रॉडाऊन 6% आहे. म्हणजे $50,000च्या 6% तुम्ही ह्याच्यामध्ये रोजचा लॉस घेऊ शकता. मॅक्झिमम टोटल ड्रॉडाऊन ह्याच्यामध्ये टोटल 12% आहे. प्रॉफिट टार्गेट जे आहे ते 10% आहे. जर तुम्ही ह्याच्या $50,000च्या जर 10% प्रॉफिट जर तुम्ही केलात तर हे चॅलेंज तुम्ही पास झालात. मॅक्झिमम ट्रेडिंग डेज अनलिमिटेड आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे 10% जे प्रॉफिट ह्यांना करून द्यायचं आहे. ह्याची काही डे लिमिट नाही आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज 0 आहे. आणि म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये रोज ट्रेडिंग केलीच पाहिजे असं काही नाही. ह्याच्यामध्ये ट्रेडिंग दिवसाची पण काही ह्यांनी अट ठेवलेलं नाही. अकाउंट लिव्हरेज आहे 1:30. तर हे या $50,000ची रिक्वायरमेंट आहे. ह्यांनी दिलेल्या ह्या कंडिशन आहेत. त्याच्यानंतर इथं $1,00,000 आणि इथं $2,00,000 आहेत. हे बाकीचं काही सांगत बसणार नाही कारण की ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी बऱ्याच जणांनी ह्या व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे हे काय सांगत बसण्याला काही अर्थ नाही. तर इव्हॅल्युएशन स्टेजेस सांगितले आहे तिथं, फंडेड स्टेज सांगितले आहे. खूप काही फापट पसारा ह्यांनी मांडलेला आहे. कारण की मी ह्यांच्याबरोबर काम करून मला जे अनुभव आले ते एकदम फालतू आणि एकदम बेकार अनुभव आहेत. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ अवेअरनेससाठी फक्त बनवतो आहे, जेणेकरून मी जे केलं ते तुम्ही कोणी करू नये याच्यासाठी हा व्हिडिओ आहे फक्त. तर फंडेड अकाउंट फक्त भेटणं म्हणजे तुम्ही काय की बाबा $400 $500 हे तुम्ही पे केले, ह्यांना पे केले. $488 म्हणजे एक अशी 40-45 हजाराच्या आसपास रक्कम होत असेल. मला एवढं काही ॲक्युरेट सध्या डॉलरचा रेट मी काही पाहिला नाही, पण एक अंदाजे आपण पकडून चालूयात. एक 50,000 ते 45,000च्या आसपास ही रक्कम जाते. तर $50,000 जे अकाउंट आहे हे जर तुम्ही घेतलं तर ह्यांनी तुम्हाला एक डेमो अकाउंट प्रोव्हाइड करतात. हे डेमो अकाउंटमध्ये करायचं काय असतं की ही सगळे कंडिशन तुम्ही विचारात घेऊन तुम्ही ह्यांचं हे 10% जे टार्गेट आहे प्रॉफिट टार्गेट हे तुम्ही ह्यांना अचीव करून द्यायचं असतं. जर त्या डेमो अकाउंटमध्ये जर तुम्ही डेली ड्रॉडाऊन लिमिट आहे $50,000च्या 6% ही जी रक्कम आहे ही जर तुम्ही सध्या लॉस खाल्लात तर हे तुमचं अकाउंट बंद होणार. मॅक्झिमम डेली ड्रॉडाऊन लिमिटची तर वेळच येत नाही. कारण की मी पाहिलं आहे डेमो अकाउंटमध्ये मी डेमो अकाउंटचं बोलत नाही, मी रिअल अकाउंटचं बोलतो.
तर ह्या पद्धतीच्या ह्यांच्या कंडिशन आहेत. पण हे नुसतं फक्त फ्रंटला दाखवलं आहे. तुम्ही इथं पाहिलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं कुठली कंडिशन वगैरे किंवा हिडन कंडिशन वगैरे काही दिसत नसतील. तर इथं स्टँडर्ड HFT MT4 आहे, अल्टिमेट HFT MT4 आहे आणि ही DX आहे. हा DX प्रकार सध्या मी पाहिला नाही. मी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस तर हा DX प्रकार नव्हता. तर HFT म्हणजे काय की हे इथं एक बॉट असतं, अल्टिमेट HFT. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग तुम्ही इथं करून हे अकाउंट तुम्ही पास करून घेऊ शकता आणि अकाउंट पास करून झाल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रिअल अकाउंट हे हातामध्ये देतात. आता तुम्ही जर इंस्टाग्रामला किंवा ह्या ट्रेडिंगच्या संपर्कात असाल तर तुम्हाला HFT करून किंवा बॉट लावून तुम्हाला अकाउंट पास करून मिळेल अशा खंडीभर तुम्ही ॲडव्हर्टाईज तुम्ही पाहिल्या असतील. तर हाच तो प्रकार आहे की जर तुम्हाला हे $50,000 जे 10% अमाऊंटचा जो प्रॉफिट आहे, $50,000 10% म्हणजे किती झाला, तेवढा रक्कम तुम्हाला इथे HFT लावून तुम्ही करून घेऊ शकता कुठल्या पण बॉटकडून आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली रिअल अकाउंट हातात भेटेल आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरूनच ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. तर याच्या अगोदर हे सगळेजण सांगतात, हेच ब्रोकर म्हणून नाही, तुम्हाला फंडेडचे सगळ्या ब्रोकरांचे हे असेच असेल, चॅलेंजची काही कंडिशन असेल तेवढं तुम्ही करून हे करू शकता. आता हे चॅलेंजेसमध्ये जर तुम्ही इथं गेलात तर चॅलेंजेसमध्ये इथं तुम्हाला अजून थोडंसं $50,000 पण आतली रक्कम दिसेल. मी सुरुवातीला करत होतो त्यावेळेस थोडासा आपल्याला फंडेडचा अनुभव नव्हता म्हणून मी फर्स्ट टाईम करत असताना मी $25,000 अकाउंट घेतलं होतं हे. तर $25,000 अकाउंटमध्ये मी काय काय केलं, काय काय नाही, मला काय काय आउटपुट आलं, हे सगळं माझ्याकडे आहे. स्क्रीनशॉट आहेत तेव्हाचे, कारण की ते अकाउंट तर आता क्लोज झालेलं आहे खूप दिवस झालं. त्याच्यामुळं तर सध्या तर माझ्याकडे स्क्रीनशॉट अवेलेबल आहेत. मी इन्स्टाला त्यांच्याबरोबर ह्या कॉन्टॅक्टच्या इन्स्टा अकाउंटला बोलतानाचे माझे सगळे चॅटिंग अवेलेबल आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये जाऊयात आपण. इथं तुम्हाला खरं ह्याचा जे काय आहे ते रूपरेषा इथं कळेल तुम्हाला. आता इथं तुम्ही पाहिलं असेल तर हे कोणी बघत नाही आणि शक्यतो कोणी वाचायच्या लफड्यात पण पडत नाही. तर इथं काय दिलं आहे, तर इथं ड्रॉडाऊन कॅल्क्युलेट म्हणजे काय, तर हे बरेच क्वेश्चन आहेत इथं. ह्या क्वेश्चनचे सगळ्यांचे आपल्याला मेन जे मला प्रॉब्लेम आले ज्याच्यामुळे मला खूप मोठं लॉसमध्ये जावं लागलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. तर शक्यतो आपण ट्रेडिंग करताना काय करणार आता की खूप मोठं आपल्याला अकाउंट साईज भेटलं आहे तर आपण काय करणार, इथं एक स्टँडर्ड लॉट घेणार. स्टँडर्ड लॉटमध्ये आपल्याला $1 ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी मुवमेंट नाही जरी भेटली तरी आपण काय करणार, एक 10-15 पॉईंट म्हणजे एक कमी $15-20 भेटले तर $15-20 प्रॉफिट म्हणजे आपल्यासाठी खूप झाला. एका नॉर्मल ॲव्हरेज पोरासाठी $15-20 म्हणजे $10 म्हणजे एक $800-850 रुपये. तर त्यानं $20 म्हणजे जवळजवळ त्यानं किती $1,600-1,700 रुपये इथं अर्न केले. आता आपल्याकडं $25,000 अकाउंट आहे तर $25,000 अकाउंटसाठी एक स्टँडर्ड लॉट मारणं काय अवघड आहे, काहीच नाही. त्याला काय करणार, एक स्टँडर्ड लॉट ओपन करणार, त्याच्यामध्ये त्याला 20-25 पॉईंट जर भेटले, जर समजा पोझिशन मायनसमध्ये जरी जात असली तर अकाउंट आपलं रिअल अमाऊंट नाही आहे त्याच्यामुळं अकाउंट पोझिशन होल्ड करणार तो. 10-15 पॉईंट 20 वरी खाली झाले आणि थोडंसं पॉईंट अपसाईड त्याच्या साईडने जरी मूव्ह केलं तरी त्याला 20-25-50 पॉईंट जरी भेटले तर त्याच्या इथं खूप चांगलं प्रॉफिट होऊ शकतो. $20-25 ह्याच्यासाठी काहीच नाही आहेत असं मला वाटत होतं. साहजिक आहे तुम्हाला पण वाटत असेल. कुठल्या पण एक पोराला ह्याच्यामध्ये आल्यानंतर हे पहिल्यांदा फील येणार आहे, त्याची मानसिकता जी होणार आहे ती हीच होणार आहे. पण त्याच्यानंतर येतो कसं आहे की रिअल अकाउंट हँडओव्हर झाल्याच्यानंतर आपण या पद्धतीनं आपल्या प्लॅनिंगनुसार ट्रेडिंग करतो आणि ट्रेडिंग वगैरे सगळी कंप्लीट झाल्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ह्याच्यातून प्रॉफिट विड्रॉल करायची टाईम येते त्या टायमाला ह्यांच्या खूप मोठ्या मोठ्या कंडिशन्स आपल्याला इथं बघायला मिळतात. तर आपल्याला इथं बऱ्याच गोष्टींचे फॅक्टर लक्षात घ्यावे लागतात. तर इथं ह्यांचा एक रूल आहे, हाऊ इज द लॉट साईज कन्सिस्टन्सी रूल कॅल्क्युलेटेड. आता ह्याच्यामध्ये लॉट साईज कन्सिस्टन्सी रूल एक आहे. हे इथं 2 लॉट किंवा हे जे दिसत आहेत ना हे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळतील. स्टँडर्ड एक्झाम्पल ह्यांनी दिला आहे इथं सिनेरिओचा. तर हे स्टँडर्ड आणि कन्सिस्टन्सीचा जे रूल आहे, जर तुम्ही स्टार्टिंगला ज्यावेळेस एखादी पोझिशन ओपन करता, हे खूप ह्याने लांबड दिलं इथं, मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो. जर तुम्ही एखादी पोझिशन सुरुवातीला जर ओपन केली असेल, समजा तुम्ही पहिला जर मारला असेल स्टँडर्ड लॉट, एक स्टँडर्ड लॉट जर ओपन केला असेल तर तुम्ही त्या रेंजच्या आसपासचेच तुम्ही पोझिशन ओपन करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ह्यांची एक रेंज आहे ठरलेली, ती इथं रेंज तुम्ही पाहू शकता. ह्या रेंजपासून त्या रेंजपर्यंत, त्या रेंजपासून ह्या रेंजपर्यंत. समजा जर तुम्ही डायरेक्ट $1, $2, $3 अशा स्टँडर्ड पोझिशन 2-3 जर ओपन केलात तर तुमचा इथं रूल ब्रीच झाला. इथं मोस्ट ऑफ द टाईम ह्या कन्सिस्टन्सी रूल ब्रेकिंगमध्ये खूप मोठे लोकांचे लॉसेस होतात. तर ह्या रूलला थोडंसं तुम्ही लक्ष ठेवा. परत पुन्हा कन्सिस्टन्सी रूल वर्क कसा करतो ह्यांनी सांगितलं आहे, हे पण खूप तुम्ही मन लावून वाचून घ्या. न्यूज ट्रेडिंग ह्याच्यामध्ये इथं अलाउड नाही आहे.
तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला इथं तुम्ही म्हणत असाल की बाबा मी काय करेन, न्यूज ट्रेडिंग करेन आणि मी खूप मोठं प्रॉफिट करेन. मी पण तसंच केलं होतं. पण तुम्ही इथं पाहिलं तर इथं रूल्स ट्रेडिंग इथं न्यूज ट्रेडिंग इथं अलाउड नाही आहे. जर तुमची पोझिशन जर अगोदर 10 मिनटं किंवा नंतर 10 मिनटं जर ओपन केलेली असेल तर ते हाय इम्पॅक्ट न्यूज जर असेल तर तुमचं हे फंडेड अकाउंट हे नॉट अलाउड इन न्यूज ट्रेडिंग, हे असं इथं स्पष्ट दिलेलं आहे. अल्टिमेट फंडेड अकाउंट इज नॉट अलाउड इन न्यूज ट्रेडिंग. इथं तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रॅप होणार. ही तुम्ही न्यूज बघणार नाही, काही नाही, तुम्ही डायरेक्ट हे करणार. त्याच्यामुळं ही गोष्ट पण तुम्ही इथं लक्ष ठेवा. आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, अजून खूप साऱ्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही 100% खूप मोठ्या लॉसमध्ये जाणार आहेत. HFT ट्रेडिंग अलाउड म्हणतं इथं. पण ज्यावेळेस तुम्ही 0.01च्या मल्टिपल ट्रेड मारता, ज्यावेळेस मल्टिपल ट्रेड ओपन करता, समजा तुम्ही 0.01ची एक ट्रेड ओपन केली आणि 30 सेकंदाच्या आत जर लगेच दुसरी 0.01ची पोझिशन जर ओपन केली असेल 30 सेकंदाच्या आतमधल्या, आणि अशा तुम्ही मल्टिपल लेअर जर ओपन केले असेल तर त्यावेळेस ह्याला कॉपी ट्रेडिंगमध्ये काउंट केलं जातं. ती पोझिशन किंवा तेवढा प्रॉफिट तुम्हाला दिला जाणार नाही. खूप धक्कादायक गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी कामाला येतील, ज्यावेळेस तुम्ही ह्याचं विड्रॉल घ्यायला जाल. हे आता तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला ह्याच्यातला कुठलाच रूल इम्पॅक्ट करणार नाही, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा रूल कधी फटका बसणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्याचं विड्रॉल घ्यायला जाल. आता मी एवढं तुम्हाला कशा बेसिसवर सांगतो, कोण्या बेसिसवर सांगतो आहे मी ते सांगतो आता तुम्हाला. कन्सिस्टन्सी रूल्समध्ये तुम्ही एक ब्रेक होणार, त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम येणार बघा इथं. कॉपी ट्रेडिंगच्या एक प्रकारामध्ये, न्यूज ट्रेडिंगमध्ये एक तुम्ही जाणार, कॉपी ट्रेडिंगमध्ये एक जाणार. आणि बऱ्याच कंडिशन आहेत त्यांच्या जे तुम्हाला हिडन तुम्ही विचार पण केला नसेल की हे माझं एवढं झालेलं प्रॉफिट मला भेटणार नाही. आता इथं सांगितलं जाते काय तुम्हाला की वी एम टू प्रोसेस पे आउट्स ॲज क्विकली ॲज पॉसिबल. आवर ॲव्हरेज विड्रॉल प्रोसेसिंग टाईम विदिन 2 to 6 days. मी तुम्हाला सांगतो 22व्या दिवशी मला विड्रॉलची ह्यांनी ज्यावेळेस मी विड्रॉल टाकलं होतं तर तब्बल 22 दिवस लागले होते माझ्या विड्रॉलबद्दल ह्यांनी आन्सर द्यायला. मी ह्यांना वैतागून गेलो होतो, रोज मेसेज करायचो, इन्स्टाला मेल टाकायचो की माझ्या विड्रॉलचं काय झालं. तर टोटल 21 ते 22 दिवस लागले, 22-23 दिवस लागले होते मला. आता एक्झॅक्टली डेज नाही आठवत, पण 22 दिवसापेक्षा जास्तच लागले होत नाही. त्याच्या आतमध्ये तर लागले नव्हतेच. तर ही मी सगळं जवळून पाहिलं आहे. आणि माझे जर पर्सनली रिव्ह्यू जर तुम्ही ह्याच्याबद्दल पाहिले तर एक नंबरचं फालतू आणि स्कॅम आहे हे कॉन्टॅक्ट ट्रेडिंग. मी स्वतः केलं आहे, स्वतः जवळून पाहिलं आहे. आणि जे HFT करून देतात तुम्हाला, हे जे म्हणतात ना की आम्ही HFT करून तुम्हाला लगेच तुमचं फंडेड अकाउंट पास करून देऊ, सो कॉल्ड हे जे हुशार लोक आहेत ना, ह्यांच्या झपाट्यामध्ये येऊ नका, ह्यांच्या नादाला लागू नका. जर तुम्हाला ट्रेडिंग करणं स्वतःला येत असेल, होत असेल तर करा, नसेल तर हे बॉट लावून किंवा हे अकाउंट पास करून काही कामाचं नाही. आणि मार्केटमध्ये सगळेजण तुम्हाला गंडवायला बसलेत, आणि सगळ्यात आता ह्यांच्यापासून गंडवायची सुरुवात होते. ते पार तुम्हाला गल्लीबोळामध्ये HFT बॉट लावून तुम्हाला पास करून दिलं जाईल, $99 तुमचं अकाउंट पास करून दिलं जाईल, हे असे सांगणारे खूप तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळे ह्यांच्या नादाला लागू नका, हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता मी काय केलं आणि माझ्यासोबत काय काय झालं ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथं दिसतं तुम्हाला हे contacttrading.com हे माझं स्वतःचं हे होतं आणि स्वतःचं अकाउंट होतं. मी $25,000 हे अकाउंट घेतलं होतं. इथं तुम्ही बघताय तर त्यावेळेस हे अकाउंट साईज इथं स्टेटस ॲक्टिव्ह दिसतं आहे. माझं विन रेट होता दोस्तांनो 81% माझा विन रेट होता. लॉस रेट होता माझा 18%. मी फक्त 16 दिवस ट्रेड केली होती. जसे की हे त्यांनी तुम्ही रूल्समध्ये पाहिलं होतं की इथं 0 days असं आहे. आणि डेमोला लाईव्हला ह्यांची मिनिमम 10 daysची कंडिशन आहे, ते तुम्हाला नंतर कळेल. मी ह्याच्यामध्ये बघा टोटल प्रॉफिट गेन केला होता जवळजवळ $1763 हे 16 दिवसामध्ये. तर हे $1763 जे आहे ते मी स्वतः कमवले होते. हे झाल्याच्या नंतर परत पुन्हा इथं तुम्ही बघताय की मी काय केलं की मग मी काय केलं इथं की बाबा माझा ॲव्हरेज हे 48 days झाले होते माझे. हे टाईम चॅलेंज स्टार्ट होऊन माझे 48 days झाले. 50 मिनिट 13 सेकंदाचा मी त्यावेळेस स्क्रीनशॉट घेतला होता. तर त्यावेळेसपर्यंत माझं इथं विड्रॉल अजून पडलेलं नव्हतं. डेली ड्रॉडाऊन ह्यांची आहे इथं $1,300 आणि मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे $2,500. पण तुम्हाला एक कंडिशन सांगतो, इथं 48 दिवस झाले होते तरी माझं विड्रॉल अजून पडलेलं नव्हतं. त्यावेळेसचा हा स्क्रीनशॉट आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला दाखवतो आहे 27 फेब्रुवारी 2024 पेंडिंगच दाखवत होतं. बरेच दिवस झालं हे पेंडिंगमध्ये पडलेलं होतं. त्यावेळेस मला वाटलं नव्हतं मी कधी ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवेन किंवा काय, पण नंतर वाटते की आता कुठंतरी आपण एवढा लॉस खाल्ला आहे ना, आपल्यामुळं जर कुणाचं एखाद्याचे पैसे वाचत असतील तर आपण सांगायला काय हरकत आहे, म्हणून फक्त हा व्हिडिओ बनवला जातो आहे. त्याच्यानंतर मला मग मी कितीतरी दिवस, आता तुम्ही इथं पाहताय की कधी इथं दिसतंय बघा 27 फेब्रुवारी 2024
ह्या डेटला मी इथं हे टाकलेलं आहे आणि मला मेल कधी आला इथं दिसेल तुम्हाला. मेलचं दिसते का कुठं? हा मेल आहे मला आलेला आणि आता डेट तर काय दिसत नाही ह्याच्यात, पण हा मेल आला मला बऱ्याच दिवसानंतर मेल आला. याच्यामध्ये इथं काय दिलं आहे की अवर टीम हॅज अ केअरफुली रिव्ह्यूड युअर ट्रेडिंग अकाउंट अँड वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट युअर विड्रॉल रिक्वेस्ट हॅज नॉट बीन अप्रूव्ड ॲट धिस टाईम. मग हे असं ह्यांनी एवढं सगळं सांगितलं आणि व्हॉल्यूम कन्सिस्टन्सी रूल तुमचा ब्रीच झाला म्हणून सांगितलं इथं. काय व्हॉल्यूम कन्सिस्टन्सी रूल्स, ज्यावेळेस आपण इथं अकाउंट ओपन करत होतो किंवा ह्यांचं फंडेडचं चॅलेंज ज्यावेळेस घेत होतो तिथं कुठंच हे मेन्शन केलेलं नाही आहे की आमचे रूल काय आहेत ना. त्यांच्या आता कुठंच ह्या फ्रिक्वेंटली क्वेश्चन्समध्ये हा रूल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला नव्हता. आत्ता ह्या वेळेस केला ह्यांनी. आणि ज्यावेळेस आपण ज्याच्या थ्रू गेलो आहे किंवा ज्याच्याकडून अकाउंट काढतो आहे किंवा बॉट लावून ते अकाउंट पास करून घेतो आहे, तो सुद्धा नालायक माणूस तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार नाही की बाबा तुमच्या ह्या कंडिशन आहे, तुम्ही असं ट्रेडिंग करताय तर तुम्हाला ह्याच्याबरोबर असे रूल्स येतात. हे तुम्हाला कोण सांगणार नाही मित्रांनो. आणि ते रूल्स तुम्हाला प्रॉपर माहीत नसल्यामुळे तुम्हाला इथं खूप मोठा ह्याला प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. आणि बघा इथं असं झालं की अमाऊंट रिमूव्ड झाली, माझे एवढे सगळे जे ट्रेड होते हे सगळे त्यांनी म्हणजे पकडले नाहीत किंवा तुम्ही हे सगळं लॉसमध्ये जायला गेला माझा सगळा ट्रेड. आणि अशा पद्धतीनं मी सगळं एवढं एफर्ट लावून एवढे पेमेंट करून सगळं करून एवढी मेहनत करून मी $1700-1800 केले आणि त्याच्या बदल्यात मला काय भेटलं शेवटला? काहीच नाही. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की मी ऑलरेडी सगळं केलं आहे मी ह्या पद्धतीनं. आणि हे कॉन्टॅक्ट ट्रेडिंग म्हणूनच नाही तर मार्केटमध्ये असे खूप सारे तुम्हाला फंडेड अकाउंट असे भेटतील जेणेकरून तुम्ही बघाल की तुम्हाला खूप मोठे अशा आमिष दाखवले जातील की तुमचं एवढं प्रॉफिट होईल, असं होईल तसं होईल. तुम्ही पण स्वतः खूप मोठे मोठे स्वप्न बघाल की मी एवढं कमवेन तेवढं कमवेन. आता मला सांगा, माझे जवळजवळ $1700 होते. $1700 म्हणजे जवळजवळ आता $1700 इथं प्रॉफिट स्प्लिट होतं. तुम्ही जसं तुम्हाला माहीतच आहे की ह्यांच्यामध्ये प्रॉफिट स्प्लिट होतं. तर 60-40चा जो रेशो आहे त्या रेशोप्रमाणे मला $1700 त्यावेळेस आय थिंक मला 1,10,000 का 5,000 काहीतरी येत होते. तर ते 1,00,000 रुपये मला इथं भेटले नाहीत. मी एवढे एफर्ट लावले, मी एवढं रिस्क घेतलं, मी दिवस रात्र केले आणि $1700 इथं केले आणि त्या $1700 मला काय भेटलं? ₹17 भेटले नाहीत. ते उलटं 17-18 मी हे अकाउंट ओपन करण्यामध्ये, ते बॉट लावून पास करून घेण्यामध्ये ज्या लोकांना मी एवढं अमाऊंट पे केली ते सुद्धा पैसे सगळे बुडाले. आणि हे बॉट लावणारे किंवा मी तुम्हाला शिकवतो हे शिकवतो ह्या स्वतःला लोकांना काही येत नाही. बघा, ज्याला ट्रेडिंग येते ना तो दुसऱ्याला शिकवण्यामध्ये वेळ वाया घालवत बसत नाही. ज्याच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, तो स्वतः ट्रेडिंग करतो आणि स्वतःच्या अर्निंगवर फोकस ठेवतो आणि लाईफ एन्जॉय करत असतो. जो ट्रेडिंगमधून कमवत नाही तो फक्त या नादाला लागतो की मी शिकवेन, मी हे करेन, मी ते करेन, मी ह्याच्यातनं पैसे कमवेन, मी अजून हे करेन, मी बॉट लावून लोकांना बॉटमधून अकाउंट पास करून देईन, त्याच्यातून पैसे कमवून. हे कुणाच्या डोक्यात येतं? जो ऑलरेडी ह्याच्यात कमवत नाही त्याच्याच फक्त हे डोक्यात येतं. सिरियसली सांगतो मी तुम्हाला. ज्यानं ह्याच्यातून कमवत आहे तो फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवत नाही. त्याला आपली स्वतःची अर्निंग करायचं, निवांत राहायचं पडलेलं असतं. सो फक्त एवढं सांगण्याचा माझा हेतू आहे की जर तुम्ही ह्या फंडेडच्या नादाला लागला असाल किंवा जर तुमच्या डोक्यात असेल की आपण हे फंडेडमधून हे करायचं आहे आणि असं करू आपण, तर ते डोक्यातून काढून टाका. हे काही पॉसिबल नाही. खूप अवघड आणि खूप टफ कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये. आणि ह्यांच्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन जर तुम्ही सगळ्या कुठं हे केल्या नाहीत, ब्रीच केलं नाहीत, तरी पण तुम्हाला इथून पेमेंट भेटेल का नाही भेटेल असं काय आपल्या कुठं लिहिलेलं नाही आणि गॅरंटी ह्याची कशाचीच नाही आहे. तुम्ही माझं इन्स्टा अकाउंट आहे. जर मी नेक्स्ट टाईम जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, जर मी टार्गेट खूप मोठं ठेवत नाही आहे, जर ह्या व्हिडिओला फक्त 10 लाईक जरी आले, 10 लाईक, तरी मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला की मी त्यांना बोलत असताना काय काय बोललो, किती मेल केले, ते दिवसाचा ड्युरेशन सगळा मी काढेन, सगळा डेटा इन डिटेलमध्ये काढेन आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेन. सो थँक्यू सो मच. जर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं जर 1% जरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, माझी तळमळ कळाली असेल की $1700-1800 कमवून पाण्यात सोडायचे आणि त्याच्या बदल्यात काहीच भेटणार नाही रिटर्नमध्ये आपल्याला, ते मी फेज जे फील केलं आहे, हे अर्निंग करतानाचा फेज आणि आपल्याला एवढे कमवूनसुद्धा आपल्याला आता काहीच भेटणार नाहीत हा फेज. आणि मी ज्या नालायक लोकांकडे हे अकाउंट ओपन केलं होतं ते स्वतः क्लासेस घेतात ह्या फॉरेक्सचे. त्यांच्याकडे खूप सारे स्टुडंट आहेत, ते क्लासेस घेतात, त्या पोरांना हे अकाउंट काढून देतात. आता ह्याच्यामध्ये ह्यांना काय तर हे काय म्हणतात ते रेफरचे काहीतरी पैसे भेटत असतील 100%, पण त्यांनी थोड्याशा रेफरच्या ह्याच्यासाठी आणि त्या बॉट लावून त्यांनी मला हे $25,000 अकाउंट पास करून गेला. मी $7,000 पे केलेत त्यांना. माझ्याकडे स्वतःकडे पेमेंटचे स्क्रीनशॉट आहेत, सगळे डिटेल्स आहेत. $7,000 पे केलेत. आणि म्हणजे मुळात त्यांची अर्निंग जी आहे त्या क्लासेसवाल्यांची की ती फक्त आहे त्या बॉटमधून येणारे पैसे.
बॉटमधून जे अर्निंग होते तेच त्यांचे खरे पैसे आहेत. त्यांनी तुम्हाला कशातूनसुद्धा दुसरीकडून पैसे कमवून देऊ शकत नाहीत आणि ते स्वतः कमवत आहेत ते तुम्हाला कधीच दाखवणार नाही. समजलं? तर प्लीज अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या गोष्टींना टाळा, अवॉइड करा, त्या नादाला लागू नका. जर रिअल ट्रेडिंग करायची असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे काय, डेमो ट्रेडिंग आणि पेपर ट्रेडिंग करा. स्टेप बाय स्टेप एक एक स्टेप शिकायला जर 10 दिवस जरी गेले, महिना गेला तरी काही हरकत नाही. आपल्याकडे घालवण्यासाठी फक्त वेळच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर या व्हिडिओला 10 लाईक आले तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. थँक्यू सो मच.